राज्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मिळकतीबाबत माहिती सादर केली आहे, ज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळवलेल्या पैशांची माहिती दिली आहे। भाजपनं त्यांना कोणी पैसे दिले याची माहिती अद्याप सादर केलेली नाहीये। दरम्यान शिवसेनेला व्हिडिओकॉनकडून 85 कोटी रुपये मिळाल्याचं निवडणूक आयोगाच्या माहितीवरून समजतंय। तर दुसरीकडे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी ती प्रिंटिंग मिस्टेक असून 85 कोटी नाही तर 45 लाख रुपये निधी मिळाल्याचं मान्य केलंय। तर दुसरीकडे काँग्रेसच्या झोळीत 22 कोटींचा निधी जमा झालाय आणि राष्ट्रवादीला 75 लाखांचा निधी मिळालाय। यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। इलेक्शन कमिशनच्या आणि सरकारच्या मान्यतेनुसार इलेक्शन निधी इलेक्शनसाठी किंवा पक्षासाठीचा जो निधी आहे, पक्षासाठीचा निधी हा इंडस्ट्रियलिस्ट देत असतात इलेक्शनच्या खास वेळेला निवडणुकांच्या। आणि ह्यामध्ये जे हे बातमी जी छापून आलेली आहे ती बातमी एक टिपोग्राफिकल एररच्या एरर झाल्यामुळे झालेली आहे। ती 85 कोटी नसून 85 लाख आहे। 85 लाख आणि नंतर स्मॉल फॉन्ट असल्यामुळे ते दोन टिंब ते 85 करोड अशा रीतीची झाली। त्या चुकीची दुरुस्ती, ते टिपोग्राफिकल एरर इलेक्शन कमिशनला कळवण्यात आला। त्या प्रकारची आम्ही दुरुस्ती केलेलं संपूर्ण सूचीपत्र सुद्धा त्यांना पाठवलं इलेक्शन कमिशनला। आणि त्यामुळे ही जी निधीची देणगी आहे ही देणगी 85 कोटी नसून 85 लाख